मला या गिफ्ट छोटंसं गिफ्ट त्यांनी नेहमी प्रत्येक वर्षी आपल्या स्कूलसाठी देतात, त्यांची आठवण म्हणून, जे आपल्या समोर वर्षभर राहिलेलं असतं. त्याच्या अगोदर मला काहीतरी सांगायचं की आपण नेहमी फर्स्ट पॅरेंट मीटिंग हे इथे ह्या हॉलमध्येच घेतो, ब्रह्मकुमारी प्रजापिता हॉल. त्याच्या पाठीमागे आपले एक इंटेन्शन असतं की का आपण इथं घेतो. एकतर पहिली गोष्ट असे की सगळ्यात अगोदर आपल्याला अकोमोडेशनचा थोडासा स्कूलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ॲट ए टाइम एवढे पॅरेंट्स तिथे बसत नाही. वरती आपण स्कूलमध्ये वरच्या स्कूलमध्ये मीटिंग घेऊ शकतो, पण पॅरेंट्सना 5 किलोमीटर्स तेवढा लांब यायचं पॉसिबल होत नाही. सो हाफ ऑफ द पॅरेंट्स येतात, हाफ ऑफ द येतच नाही. सो दुसरा आपलं इंटेन्शन इथे घेण्यापाठीमागं असं आहे की बेस्ट पार्ट या मीटिंगचा जो असतो, जो सुरुवातीचा ज्या दीदी स्टार्ट करतात, दॅट इज मेडिटेशन. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या एनर्जीची गरज असते, बऱ्याच वेळेला आपण खूप निगेटिव्ह पण थिंकिंग करत असतो. अगदी इथं येण्यापर्यंत, मीटिंगमध्ये पोहोचण्यापर्यंत आपल्या मनात बरेच निगेटिव्ह विचार येत असतात. शिवाय ॲज अ पॅरेंट म्हणून, ॲज अ मदर पॅरेंट म्हणून आपला रोल काय असायला पाहिजे आपल्या मुलांच्या बाबतीत. टीचर्स दे आर डुईंग देअर ड्युटीज, स्कूल आर डुईंग देअर जॉब व्हेरी वेल. बिसाइड दिस, ह्याच्यापेक्षा वेगळं ॲज अ मदर म्हणून आपला रोल काय असायला पाहिजे हे सांगण्याचं काम मात्र नेहमीच आम्हाला दीदी करतात. 50% ऑफ द पार्ट मीटिंगचा त्याच कम्प्लीट करतात. सो फॉर दॅट थँक्यू व्हेरी मच दीदी. वी आर ऑल स्टाफ कम ऑन द स्टेज. आणि स्कूलकडून पण आपण एक छोटीशी भेट म्हणून आपण त्यांना देतो प्रत्येक मीटिंग नंतर. तर तेव्हा ॲज अ स्कूल म्हणून आम्ही त्यांना भरपूर कोऑपरेट करू. हा माझा शब्द आहे, हा स्कूलचा एक शब्द आज आपण त्यांना देणार आहोत. यावरती सगळ्या व्हिडिओवरती वाटलंय की आता टीचर का? हां, व्हेरी गुड. स्ट्रेंथ ऑल्सो इंक्रीज ना. व्हेरी गुड. गुड काम. पुराणी पण आहे. नाही पाहिजे. पुढे या बहिणीनं, पुढे या. आपण कर्तव्य दक्षता, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, आत्मविश्वास आणि विश्व एकता, निर्णय क्षमता, निस्वार्थ सेवाभाव, इत्यादी दिव्य गुणांनी संपन्न बनून स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तनाचे शिवधनुष्य अखंडपणे पेरलेले आहे. आपण देशासाठी प्रेरणास्रोत आहात. कारण बच्चे तयार करणं साधी गोष्ट नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हा. आपण देशासाठी प्रेरणास्रोत आहात, म्हणून आपला हा सन्मानपूर्वक विजयी रत्न पुरस्कार आम्ही पाहत करत आहोत.